हा सूट सूट होईल मला. अहो भैया, शीतलच्या आणि तुमच्या लग्नाची खरेदी करतोय आपण. हे सूट घेऊन काय उपयोग आहे? अरे का वाईट आहे हा? अहो म्हणजे शीतलला जी साडी बघितली ना त्यावर हा सूट शोभून दिसणार नाही. म्हणजे सेमच कलर होईल. अरे मग सेमच पाहिजे ना. आता मी आणि शीतल नवरा बायको म्हणून शोभून दिसलं पाहिजे ना. अहो म्हणून काय सेमच कलर घ्यायचा का? दुसरा बघूयात आपण. हा नको, येऊ पण नको. हा हा बघा भैया, हा घेऊयात का? हो. हा देअर यू आर. हा बेस्ट आहे. हा डन करून टाका. शीतलसाठी साडी आणि माझ्यासाठी सूट ऑर्डर करा लगेचच. हा पण मी काय म्हणतो भैया, लग्न ठरलं की ऑर्डर करूयात का? आता ठरलं तर जमाय की. तसंही आपला प्लॅन सक्सेस झालाच आहे. आता जेडी काय घरी जात नाही आणि आज काय भरती होत नाही. मग मामी खुश होणार आणि मामी खुश झाल्यावर माझं स्थळ शीतलच्या घरी घेऊन जाणार की मग माझं लग्न. हा तवा कुठं मिळणार आहे वेळ. म्हणून आता टाइम वेस्टेज नाही करायचा. हा मग करतो ऑर्डर. कर कर लवकर कर. हा भैया 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 गोळ झाला. कसला गोळ? ए तुला तिकडे थांबवलं होतं ना. तू इकडे काय करतोय? हो भैया, तुम्हाला कोणतर गंडवलंय. जाम्या, नेमकं काय झालंय? ए अरे बोल पटकन. हो भैया, मला तुम्ही तिथं थांबवलं होतं ना, तिथं देणेकरी नव्हताच, तिथं जयडी होती. होती म्हणजे? होती म्हणजे होती, आता तिथं नाही. नाही म्हणजे गेली कुठं? अहो भैया, मारताय कशाला? हो आजा घेऊन गेला तिला, मी बघितलं स्वतः. अरे पण आजा आत गेलाच कसा? तू काय करत होता? भैया मी जरा ते गेलो होतो. तवाच कसं काय सुचलं? ए तवाच कसं काय सुचलं तुला? अहो अहो भैया, मला काय माहित आत जयडी येते. आधी सांगायचं ना. काय माहिती. डोकं चालवता जरा. आजा आजा आजा. या आजाला कोणी सांगितलं जेडी तिकडे येते? अहो भैया, मला काय माहित. मामीने तर सांगितलं नसेल. नाही नाही भैया, मामी नाही सांगणार. जम्या, दुसरं कोण आलं होतं का तिकडं? नाही, आणि कोण नव्हतं. अरे नीट आठव. हा, शीतल त्या साईडला आली होती. शीतल? आजा, सगळं घेतलंस का व्यवस्थित? वय काय खाल्लंयस का? खाल्लंय की. गाडी कितीची आहे? आता अर्धा तासात आहे. बेस्ट लक. नीट पेपर सोडव. सगळ्या प्रश्नांची उत्तर लिहि बर का. राहुल्या, अरे मी लहान पोरगा असल्यासारखं काय सांगतोयस मला? अरे काही विसरू नये म्हणून सांगतोय. हो ब्लॅक. अरे मी उत्तर लिहायचं विसरतोय वे. बर, चिडू नको. पेपरला जाताना शांत डोक्यानं जायचं असतं. बर, जाऊ का? ऐ, जाऊ का नाही, यू का म्हणायचं असतं. बर, येऊ का? आजा थांब. आता काय झालं? अरे शीतली ते कुठे? ती काय तिकडं. शितली मला गुडलक द्यायला आली वाटतं. काय जोड आज रस्त्यावर गप्पा चाललेत?
गप्पा नाही काय, आज या परीक्षेला चालला होता म्हणून मी जरा टिप्स देत होतो. इथं रस्त्यावर हं? तसं नाही काय, आपला असंच जाता जाता म्हणलं. मला माहितीये तू गुड लक घ्यायला थांबलेस. काय मग काय नाही, झालाय ना अभ्यास? झालाय की. चांगला लिबर का पेपर? वय पण तू मागितल्याशिवाय मी काय गुड लक देत नसती. बोल की गुड लक. तू मागून तर बघ, मग देते गुड लक. ते ना, हल तू माग. जा की, आता कशाची वाट बघतोयस? हा चाललोय की. जा जा. जा काय जा. मग काय जाऊ नका असं म्हणू? अग तसं नाही, आज एवढा परीक्षेला चाललाय मग त्याच गुडलक दिक किती आला. आता कसा आला मुद्द्यावर? भावा तूच रे तूच, दे की शितले. पण त्यानं कुठं मागितलंय? तसं काय मला तुझ्या गुड लकची गरज नाही. ठीक आहे मग. आज्या येडा बिड झालंयस काय? गुडलक घेऊन जा म्हणजे लगेच काम होतंय. हो का नाही शीतल? अरे आता तिलाच द्यायचं नाही तर मग आपल्याला काय? अय, आपल्याला काय म्हणजे परीक्षा तुझी आहे का तिची? परीक्षा माझीच आहे म्हणून म्हणतोय, तिने द्यायला पाहिजे का नाही? अरे गुड लक काय मागायचं असतं वे रावल्या? होय होय, बरोबर आहे शीतल आज्याचं. गुडलक मागायचं नसतं, द्यायचं असतो. अय रावल्या, तुला काय आपलं गुड लक साधं सुद्धा वाटलं वय न मागता द्यायला? होय आज्या, बरोबर आहे शीतलचं. तिचं गुडलक एकदम भारी आहे, न मागता कुणाला द्यायचीच नाही ती. मला तर मागून पण दिलं नव्हतं. हो का नाही? अरे पण आपण काय कमी आहे का मग? हा, असं आणि तिच्या गुड लक शिवाय आपलं काय काम होणार नाही असं वाटतंय का तुला? आजा, अजून बी एक चान्स आहे बघ. तसं नाही, तू तर भरती होतच असतोस. पण हिचं गुडलक घेतलंस की लगेच होत असतोस. शितले दे की, किती भाऊ खातीस?